ही चटणी ना मी रोज स्कूलला घेऊन जाते, एकदम चमचमीत. सगळे पोरं मागतात, एकदा ट्राय करा. दीदी काय करती? मी आजीची बनवलेली लसणाची चटणी बनवते. लसूण, मीठ, लाल मिरची पावडर, आणि 3 लाल सुकलेल्या लाल मिरच्या. तेल, माझी आजी पाटावर करत होती, बट मी मिक्सर मध्ये करते. चला करूया. आपली चटणी रेडी झाली आहे. चला त्याला डब्यात भरून घेऊया. डब्बा कोरडा पाहिजे ना, ओला असल्यावर चटणी खराब होईल. आजी म्हणते की लसणाच्या चटणीमध्ये खोबरं टाकायचं, म्हणजे जास्त तिखट लागत नाही. चटणी भरून झाल्याच्या नंतर त्याच्यात थोडं तेल टाकायचं. तेल टाकल्याने ना चटणी खराब होत नाही खूप दिवस. ही लसणाच्या चटणीमध्ये कच्चंच तेल टाकायचं, तळलेलं तेल टाकायचं नाही. आपली चमचमीत लसणाची चटणी रेडी झाली आहे. टेस्ट करून बघूया. लहान पोरांसाठी एकदम मस्त, आपल्या हृदयासाठी सुद्धा चांगली आहे आणि तिखट सुद्धा लागणार नाही. नक्की ट्राय करा ही रेसिपी, माझ्या आजीने सांगितली आहे. इकडे सांगू का, ही चटणी ना मी रोज स्कूलला घेऊन जाते, एकदम चमचमीत. सगळे पोरं मागतात, एकदा ट्राय करा.